मैत्री परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मुंबईवरील 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मरणार्थ तसेच भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून मैत्री परिवाराच्या वतीने जय पोटफोडे यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो महिला पुरुषांनी रक्तदान करून मैत्री परिवाराच्या समाजोपयोगी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इंजिनियर जय माधवराव पोटफोडे राहणार लेबर कॉलनी येथील रहिवासी असून आम्ही दरवर्षी मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वीर जवान यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर व भारतीय संविधान दिन आयोजित करतो. तरी जनतेला सूचित करतो की जास्तीत जास्त येऊन ब्लड डोनेट देऊन सहकार्य करावे. नमस्कार. किती वर्ष आहे आपलं? आणि आमच्या मैत्री परिवारातर्फे हा ब्लड डोनेटचा कॅम्प 9वा वर्ष चालू आहे आणि आतापर्यंत आमचे 25 बॅग झालेले आहेत. तरी मला विश्वास आहे की संध्याकाळपर्यंत आमचे 150 तरी बॅग होतील. तरी संविधान गौरव दिनाने सुद्धा साजरा करण्यात आला. यस, प्रस्तावनेचं वाचन वगैरे झालं का? प्रस्तावनेचं वाचन झालेलं आहे. भारतीय प्रस्तावना आमचे टीम मिळून आम्ही घेतलोत आणि परत काही अधिकारी कर्मचारी येणार आहेत, त्यांच्यातर्फे आणखी घेणार आहोत आम्ही. आतापर्यंत किती झालं? किती वर्ष आहे? किती वर्ष आहे? हा यावर्षी 2025 9वा वर्ष आहे. आतापर्यंत किती झाले? रक्तदात्यांनी किती रक्तदान केलं? 25वा चालू आहे बॅग. 25वा डोनर चालू आहे. हो, ओके, नमस्कार. मॅडम, आज रक्तदान शिबिराचे तुम्ही प्रयत्न करतायत हे खूप खूप त्यांचं कौतुकास्पद आहे. आणि असे डोनेशन्समध्ये ब्लड डोनेशन्स कॅम्प असो या अवेअरनेससाठी जे पण काही प्रोग्राम्स ठेवले जातात, हे असा संदेश आणि असे अवेअरनेस करणे फार गरजेचे आहे, जे मैत्री परिवारातर्फे मी पहिल्यांदा पाहिलेले आहेत इतक्या म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सच्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये. तर ह्यांचा जे मेसेज आहे जनतेला की बेटी बचाव, जे शेतकरी जो करतोय आपल्यासाठी, त्यांच्यासाठी ह्यांचे जे प्रयत्न किंवा जागृतीसाठी जे चालू आहे ह्यांचं पाऊल, ते ह्यांनी असंच ठेवावं अशी ह्यांना मी शुभेच्छा देते मैत्री परिवाराला. सर्वप्रथम आज 26/11 या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना मी विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर आज संविधान दिन आहे, त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी आज ब्लड डोनेट करण्यासाठी आलेलो आहे. माझे नाव बिडकर ओंकार प्रभाकर आहे आणि या ठिकाणी रक्तदान द्यायला आल्यानंतर खूप छान वाटलं. कारण या ठिकाणी जे मैत्री परिवार नांदेड या ठिकाणी आज जवळपास 9 वर्षापासून हे रक्तदानाचं कार्य करत आहेत. असं म्हणतात ना, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आपण पाहतो की आपण एक देशाचे नागरिक आहोत या ठिकाणी, आणि आपण आपले जवान प्रत्येकजण काही ना काही कर्तव्य बजावत असते. रक्तदानामध्ये रक्तदान तर आहेच, रक्तदान जे आयोजन केलंय रक्तदानाबरोबर त्यांनी या ठिकाणी खूप काही संदेश दिले. बेटी बचाव, बेटी पढाव, त्यानंतर व्यसनमुक्ती, शेतकऱ्याविषयी आस्था आणि बरंच काही या ठिकाणी शिक्षणाचा एक त्यांनी एक संदेश दिलेला आहे. या ठिकाणी मैत्री परिवाराने खूप छान असे या ठिकाणी आयोजन केले. मी बरेच रक्तदान केले, पण या मैत्री परिवार या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं जी व्यवस्था पाहिली, खूप छान व्यवस्था आहे. सामाजिक कार्यातून हे पुढे जात आहेत आणि त्यांनी जो संदेश आहे रक्तदानाचा, प्रत्येकाने रक्तदान दिलं पाहिजे. कारण आपण पाहतो की रक्तदानाचा खूप तुटवडा कमीत आहे. रक्तदान केलं पाहिजे आपण, कारण ह्या रक्तदानातून एक आपल्या देशासाठी एक आपले कर्तव्य आहे, सामाजिक कार्य. आणि यासाठी मैत्रीचे परिवार आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. आता हे माझं 18वं डोनेट आहे, रक्तदान आहे. किती आहे? 18वं आहे. बिलकुल अजिबात भीती बाळगायची नाही, कारण रक्तदान केल्यामुळे उलट आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त ब्लड हे होते, रक्त प्रवाह होतो, सर्क्युलेशन होते आणि आपलं आणखीन जे प्रतिकारशक्ती वाढते. त्याच्यामुळे रक्तदान करण्याबद्दल काही घाबरायचं नाही. कारण आपण पाहतो महिलांसुद्धा बरेच काही रक्तदान देत असतात. त्यामध्ये आपलं जर वजन व्यवस्थित असेल किंवा आपलं शरीर प्रकृती चांगली असेल तर रक्तदान, विशेष तरुण मुलांनी या ठिकाणी पुढे यायला हवं. कारण रक्तदान हे खूप श्रेष्ठ दान आहे. बाकी तर आपण अवयवदान वगैरे करतातच, पण
जे होईल शक्यतो आपण हे कार्य कर्तव्य आपण बजावलं पाहिजे, रक्तदान केलं पाहिजे. या तुमच्या मीडियाद्वारे किंवा मैत्री परिवाराद्वारे आवाहन करतो सर्वांना की आपण ज्या वेळेस कुठे कुठे असं रक्तदान होईल त्या ठिकाणी आपण रक्तदान केलं पाहिजे. आणि मैत्री परिवाराचं तर हे 9वं वर्ष आहे, त्यांचं असं अखंड रक्तदान हे कार्य होत राहो. त्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा देतो व त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.